ओके. मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सो या व्हिडिओ मी आत्ता तुमच्यासमोर मंथली एक्सपायरीमध्ये आपण जो ट्रेड करतो आहे याच्या आतापर्यंत, त्या मंथली एक्सपायरीचा बिटकॉइनचा स्ट्रॅडल घेणार आहे. ठीक आहे. एक फेब्रुवारी महिन्यासाठी मी ही पोझिशन घेते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जानेवारी महिना आता संपत आलेला आहे आणि आता नेक्स्ट महिन्यासाठी आपल्याला काहीतरी पोझिशन्स घ्यायची आहे. सो ती पोझिशन मी तुमच्यासमोर घेणार आहे. मी किती कॅपिटल लावणार आहे, किती रिस्क मॅनेजमेंट करणार आहे, काय स्टॉप लॉस लावणार आहे, काय माझं टार्गेट असणार आहे आणि माझा ऑलरेडी चालू असलेला ट्रेड कसा चालू आहे, ते मी तुम्हाला सर्व ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बट त्याआधी तुम्हाला माहिती असेल की मी आपल्या चॅनलवरती याच प्रकारचा एक व्हिडिओ बनवलेला, ज्यामध्ये मी तुम्हाला बिटकॉइनचा स्ट्रॅडल जो घेत होते सांगितलेलं. तुम्ही तर इथे चॅनलवरती खाली बघा, तर तुम्हाला मी बिटकॉइन स्ट्रॅडलचे व्हिडिओ बनवलेले आहेत, जे मी लाईव्हमध्ये घेतलेले आहेत. ते इथे बघा. त्याच्यामध्ये इथेरियम लाईव्ह स्ट्रॅडल झाला किंवा तुमचा इथे खाली गेला तर बिटकॉइन स्ट्रॅडल लाईव्ह ट्रेडिंग झाला. सो त्याच एका व्हिडिओमध्ये मी जे आपल्या फेब्रुवारी महिन्याचा स्ट्रॅडल घेतलेला. ठीक आहे. किती लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे मला सांगा. इथे बघा, मी तुम्हाला डिसेंबरचे रिझल्ट पण याआधी शेअर केलेले होते तुमच्यासोबत. सो मला मी फेब्रुवारीच्या एक्सपायरीचा जो स्ट्रॅडल घेतलेला, किती लोकांना माहिती इथे बघा. बिटकॉइन फेब्रुवारी 2026 स्ट्रॅडल. मी एक काम करतो, ह्याच्यामध्ये मी जो स्ट्रॅडल घेतलेला तुम्हाला इथे पहिलं म्हणजे दाखवतो. ठीक आहे. किती लोकांनी तेव्हा तो स्ट्रॅडल घेतलेला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत मी तुम्हाला माझी जी पोझिशन इथे चालू असेल ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते अकाउंट मला स्विच करू दे. ओके. ठीक आहे. इथे बघा, ही माझी करंट पोझिशन चालू आहे लाईव्हमध्ये. सर्वांना समोर स्क्रीन व्यवस्थित जी आहे ती दिसत असेल. आणि ही मी पोझिशन तुमच्यासोबत लाईव्हमध्ये शेअर केलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल, इथे चॅनलवरतीच अवेलेबल आहे. त्या व्हिडिओमध्ये मी हा स्ट्रॅडल तुमच्या समोर घेतलेला होता. ओके. 91,000चा कॉल आणि पुटचा जो स्ट्रॅडल आहे, ज्याची एक्सपायरी होती फेब्रुवारी महिन्याची, तो मी तुमच्यासमोर घेतलेला होता. त्यामध्ये सध्या काय चालू आहे, त्यामध्ये सध्या मला एक $950चा प्रॉफिट चालू आहे. ओके. आता ह्या स्ट्रॅडलला कॅपिटल किती लागलेलं होतं? या स्ट्रॅडलमध्ये तुम्ही बघाल ना, तर मी एक 0.5 BTC म्हणजे 500 लॉट जे आहेत ते शॉर्ट केलेत BTCचे. सो हे करण्यासाठी मला कॅपिटल लागलेलं होतं $1,000. तुम्ही इव्हन तो मागचा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला तेही दाखवेन की $1,000चा कॅपिटल जे आहे तिथे लागलेलं होतं. ठीक आहे. सो ह्या $1,000च्या बदल्यामध्ये मला करंट प्रॉफिट चालू आहे $950. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की एक अप्रॉक्स 100%चा रिटर्न्स मला आलेला आहे. 100% रिटर्न्स मला आलेला आहे माझ्या लावलेल्या कॅपिटलवरती. सो हे पोटेन्शियल आहे बिटकॉइनचं. ठीक आहे. आता मी तुम्हाला हा स्ट्रॅडल जो आहे ना, तो पे ऑफ ग्राफवर पण दाखवतो की माझा जो चालू आहे त्यामध्ये सध्या काय कंडिशन आणि मी नवीन घेणार तो काय घेणार आहे. तुम्ही जर इथे बघाल ना, तर माझा स्ट्रॅडल, मला तुम्ही आता विचार करून सांगा, मला ह्यामध्ये कोणतीही ऍडजस्टमेंट करण्याची किंवा प्रॉफिट बुक करण्याची आत्ता गरज आहे का? ऍडजस्टमेंटची किंवा प्रॉफिट बुकिंगची मला आत्ता या ठिकाणी गरज आहे का, हे मला कमेंट करून सांगा. कमेंट करून तुम्ही सांगू शकता. ओके. सध्या ह्यामध्ये मला ऍडजस्टमेंटची किंवा काही करण्याची अजिबात गरज नाही, कारण की हा स्ट्रॅडल टोटली मिडलमध्ये आहे. स्ट्रॅडल माझा आहे 91,000चा, बरोबर, 91,000 आणि सध्या मार्केट चाललं आहे 89,000ला. सो एक करंटली मिडलमध्ये, एकदम एक्झॅक्ट मिडल नाही बोलू शकत, बट त्यातल्या त्यात तो मिडलमध्ये चालू आहे स्ट्रॅडल. सध्या मला मॅक्झिमम माझा प्रॉफिट आहे $5,000चा. मलाही माहिती मी एवढ्या प्रॉफिटपर्यंत नाही थांबणार आहे, कारण शेवटच्या दिवसापर्यंत आपण नाही थांबायचं. पण पुढच्या ॲटलीस्ट 10 ते 12 दिवस मी या स्ट्रॅडलमध्ये राहू शकतो, जर मार्केटमध्ये मोठी मुवमेंट आली नाही तर. जर मोठी मुवमेंट येत असेल, मी याच्यातनं एक्झिट करून टाकेल. बट करंटली मला खूप चांगला प्रॉफिट यामध्ये चालू आहे. सो हा ट्रेड माझा चालू राहणार आहेच. सोबतच मी आता इथे फेब्रुवारी महिन्यासाठी मार्चच्या एक्सपायरीचा ट्रेड घेणार आहे नवीन तुमच्यासमोर. ठीक आहे. त्यासाठी मी स्पेशली हा सेशन घेतोय. सो आता आपण जाऊया डेल्टामध्ये. त्याआधी मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुमच्यापैकी किती लोक करंटली डेल्टामध्ये जे आहेत ना, ते मंथलीमध्ये ऑप्शन सेलिंग करतायत किंवा मंथलीमध्ये स्ट्रॅडल करतात. मंथलीमध्ये किती लोक ट्रेडिंग करतात ते मला नक्की सांगा. तोपर्यंत मी तुम्हाला घेऊन जातो स्ट्रॅटेजी बिल्डरवरती. ओके. आणि आता या ठिकाणी आल्यानंतर मी बिटकॉइनमध्ये मार्चच्या एक्सपायरीचा स्ट्रॅडल करणार आहे. 27 मार्चच्या एक्सपायरीचा स्ट्रॅडल मला इथे करायचा आहे. आता जेव्हा मी मार्केट बघतोय तेव्हा बीटीसी चालू आहे $89,000. ओके. बीटीसी बऱ्यापैकी पडलेला आहे, $89,000 पर्यंत आलेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला पॅटर्न्स वगैरे मार्केटमध्ये दिसत असतील, कशा प्रकारे इथून बीटीसी पडला, त्यानंतर कशा प्रकारे इथे एक पॅटर्न बनवतोय. ठीक आहे. बट आपण या ठिकाणी जे आहे ते कोणता स्ट्रॅडल करायचा त्यावरती फोकस करूया. ओके. आता बीटीसी जर 89,000 चाललाय, तर आपण कोणता स्ट्रॅडल केला पाहिजे मार्च महिन्याचा, यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा ऑप्शन चेनवरती घेऊन जातो आणि इथे मी येतो या स्ट्रॅडलवरती.
इथे बघा हा आहे 89,000 आणि हा आहे 90,000. ठीक आहे. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलात तर इथे तुम्हाला 90,000 स्ट्रॅडलचा डेल्टा दिसतो आहे 50 आणि 50. म्हणजे याचा अर्थ काय इथे ऍट द मनी कोणता आहे 90,000 वाला. ऍट द मनी म्हणण्यापेक्षा 50-50 डेल्टा वाला कोणता आहे 90,000 वाला. सो 90,000चे तुम्ही जर प्रीमियम बघा स्ट्रॅडलचे इथे आहेत 5,600, इथे आहेत 5,600. म्हणजे ओव्हरऑल हे किती प्रीमियम आहेत. ओव्हरऑल हा जो प्रीमियम तुम्हाला भेटतो आहे तो आहे 11,200 रुपये. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी या ठिकाणी ना फेब्रुवारी महिन्यासाठी हा ट्रेड करतोय पण मी एक्सपायरी घेतो मार्चची. ओके. किती लोकांना हे समजलं नाहीये. मी हा ट्रेड करतोय फेब्रुवारी महिन्यासाठी पण मी एक्सपायरी घेतोय मार्चची. ह्याच्या मागचं लॉजिक काय की मला बिटकॉइनमध्ये नियरेस्ट एक्सपायरीमध्ये फसायचं नाहीये. कारण नियरेस्ट एक्सपायरी जर जवळ आली तर छोटीशी मुवमेंटही मोठा लॉस देते. ओके. आता फॉर एक्झाम्पल हा स्ट्रॅडल मी समजा फेब्रुवारी महिन्यात करायला गेलो. हा स्ट्रॅडल मी फेब्रुवारी महिन्यात करायला गेलो. आता ऑलरेडी माझा फेब्रुवारीचा स्ट्रॅडल सुरू आहे ती गोष्ट वेगळी, ते सोडून द्या. पण जर मी हा स्ट्रॅडल फेब्रुवारी महिन्यात करायला गेलो मला टोटल प्रीमियम किती भेटतोय. मला टोटल प्रीमियम भेटतो आहे 3,600, 3,674 आणि या साईडचा भेटतोय 4,289. ओके. 4,289 किती झाला टोटल प्रीमियम. एक साधारणतः प्रीमियम झाला जवळपास एक 8,000 रुपयाच्या आसपास. बरोबर. जवळपास 8,000 रुपयाच्या आसपास हा प्रीमियम झाला. टोटल 8,000 रुपयाच्या आसपास हा प्रीमियम झाला. पण तेच जर मी फेब्रुवारी महिन्यासाठीच मार्चच्या एक्सपायरीवाली स्ट्रॅटेजी घेतली तर इथे मी ऑब्विसली 90,000 वाला घेईन कारण इथे प्रीमियम जे सेम आहे. सो इथे प्रीमियम किती आहेत मला 90,000 चे पडतायत ते म्हणजे जवळपास इथे बघा 5,630, 5,630 आणि या साईडला 5,628. म्हणजे एकदम असं म्हणू शकतो की कट टू कट सेम टू सेम प्रीमियम आहे. 5,630, 5,630 असंही म्हणू शकतो. एकदम एक्झॅक्ट प्रीमियम मला भेटतात. आणि हा टोटल किती होतोय माहिती आहे नंबर. हा नंबर होतोय साधारणतः 11,200. मला इथे 11,200 रुपयांचा प्रीमियम भेटतोय. आता मला सांगा मी कोणता स्ट्रॅटेजी केला पाहिजे. तुम्हालाही माहिती आहे जेवढा जास्त प्रीमियम तुम्ही कलेक्ट करता तेवढी तुमची मोठी रेंज असते. म्हणजे जर मी 8,000 रुपयाचा प्रीमियम कलेक्ट केलाय तर माझी रेंज किती असणार 8,000 पॉईंटवर 8,000 पॉईंट खाली 16,000 पॉईंटची रेंज असणार. पण जर मी 11,200 रुपयांचा प्रीमियम कलेक्ट करतोय तर माझी रेंज असणार 11,000 पॉईंट्सवर 11,000 पॉईंट्स खाली. म्हणजे जवळपास मला 22,000 ते 23,000 पॉईंट्सची रेंज भेटते. ठीक आहे. 22,000 पॉईंट्सची मला रेंज भेटते. सो मला जास्त रेंज भेटते, जास्त प्रीमियम भेटतो म्हणून मी करणार नेक्स्ट मंथवाला. ठीक आहे. आता मी इथे येतो मार्चमध्ये आणि या ठिकाणी जो आहे तो प्रीमियम इथे शॉर्टिंगला टाकतो. तर समजा मला या ठिकाणी तुमच्यापैकी बरीचशी लोक 100 लॉट करतात म्हणून मी 100 लॉटचा दाखवतो. समजा मी या ठिकाणी 100 लॉटने 100 BTC झालं ते 100 लॉटने मी समजा हा ट्रेड घ्यायला गेलो तर मला कॅपिटल किती लागते. मला कॅपिटल लागते साधारणतः $243. $243 म्हणजे झाले किती. ओके. 100 लॉट जर मी ट्रेड करायला गेलो तर मला साधारणतः कॅपिटल लागतं इथे $243. सो $243 म्हणजे नेमके होतात किती कोणी मला सांगेल कमेंट बॉक्समध्ये. 243ला तुम्ही 85 ने डिवाइड करा, सॉरी मल्टिप्लाय करा. तुम्हाला याचा आन्सर येणार जवळपास 20,000 ते 22,000 रुपये. ठीक आहे. आपण 25,000 पकडूया. राऊंड फिगर 25,000 रुपये पकडूया. सो 25,000 रुपीजमध्ये तुमचा हा स्ट्रॅडल 100 लॉटसाठी होणार. तुम्ही 50 लॉट पण करू शकता. कॅपिटल कमी आहे 50 लॉट करा, 20 लॉट करा, 10 लॉट करा. टेस्टिंग करायची 1 लॉट करा. काही फरक पडत नाही. पण रिस्क मॅनेजमेंट बघा किती होते याच्यामध्ये. जर तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीमध्ये किती $250 लावताय तर मॅक्झिमम तुम्ही $1,000 कमावणार. मॅक्झिमम मी म्हणतोय $250 लावून आपल्याला $250 जरी आले तरी 100%चं प्रॉफिट आहे. $1,000ची आपल्याला गरजच नाही. जसं आता जो चालू आहे लाईव्ह ट्रेड त्यामध्ये आलं ना त्याप्रमाणे. सो मॅक्झिमम तुम्हाला $1,000 जे आहे ते या ठिकाणी इथे भेटू शकतात. ही मॅक्झिममची गोष्ट मी करतोय. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला BTC स्ट्रॅडल करण्याचा बेनिफिट हाच भेटतो की तुम्हाला खूप चांगले जर तुम्ही प्रीमियम कलेक्ट केला तर तुम्हाला रेंज पण चांगली भेटते आणि तुमचं मॅक्सिमम प्रॉफिट सुद्धा या ठिकाणी ते चांगलं होत असतं. ठीक आहे. आता आता अजून एक गोष्ट समजा मी तुमच्या समोर म्हटलं की मी तुमच्या समोर ट्रेड टाकणार आहे. तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगा की तुमच्यापैकी किती लोक हा ट्रेड करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत की तुमच्यापैकी किती लोक हा ट्रेड करणार आहेत. मी ट्रेड टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे स्टॉप लॉसेस, रिस्क मॅनेजमेंट सर्व गोष्टी दाखवणार आहे. ठीक आहे. सो आता इथे बघा मी साधारणतः इथे माझ्याकडे आता कॅपिटल किती आहे अवेलेबल $4,700. ओके. $4,700. सो $4,700 आहे म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की मी उठलो आणि सगळे डॉलर्स मी ट्रेड घेऊन टाकलं. इथे मी साधारणतः एक $500 टाकेन, 500 लॉट टाकेन. ओके. 500 लॉट्स मध्ये झाला 0.5 BTC. सो 0.5 BTC मला ट्रेड करण्यासाठी लागतं आहे $1,481.
ठीक आहे, $1481. $1481 लावून मी मॅक्झिमम किती कमवतोय? मी मॅक्झिमम कमवू शकतो $5600. ठीक आहे, जर मार्केट या ठिकाणी मिडलला राहिलं तर. बरं, माझी रेंज पण किती येते? 1,01,000 आणि 78,000, म्हणजे एवढी मोठी रेंज पण मला या ठिकाणी मिळत आहे. तुम्हाला हवं तुम्ही 89,000 वाला स्टार्टअप मारू शकता, असं काय नाही. ठीक आहे, 89,000 वाला स्टार्टअप मारू शकता, मी तुम्हाला तेही दाखवतो. आता समजा, हेही मी तुम्हाला सांगतो लॉजिक. मार्चचा जेव्हा मी स्ट्रॅडल मारायला गेलो, मी टोटल प्रीमियम किती कलेक्ट केला? 11,200 पाऊंड. बरोबर. तेच जर मी 89,000 वाला स्ट्रॅडल मारला, तर इथे मी 90,000 वाला मारलेला, तेव्हा मी एवढा प्रीमियम कलेक्ट केला. इथे मी 89,000 वाला स्ट्रॅडल मारला, किती प्रीमियम कलेक्ट करतोय? 5,100 आणि 5,180 आणि 6,083, म्हणजे सेम आपल्या पण इथे 11,200. सेम प्रीमियम मी कलेक्ट करतो आहे 11,200. म्हणजे तुम्ही कोणताही स्ट्रॅडल या ठिकाणी मारू शकता. बेसिकली प्रीमियम तुम्ही साधारणतः सेम कलेक्ट करताय. ठीक आहे, प्रीमियम तुम्ही सेम कलेक्ट करताय, पण या ठिकाणी जे तुमची फक्त रेंज तुम्ही कोणत्या साईडची घेता ते इम्पॉर्टंट आहे. बरं, आता मी काय करणार, मी इथे मला जो डेल्टा सेम दिसतोय तो डेल्टावालाच मी स्ट्रॅडल घेणार. तुम्हाला हवा तर तुम्ही हा वाला पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचं मार्केट जर इथे साईडवेज जरी झालं तरी कोणताही स्ट्रॅडल असेल तुम्हाला प्रॉफिटच देणार. ओके, सो मी इथे 90,000 रुपीज वाला स्ट्रॅडल ऍड करणार. मी ऑलरेडी केलेला आहे 500 लॉट, मला 11,200 रुपयांचा प्रीमियम भेटत आहे. सो आता या ठिकाणी मी ऑर्डर जी ती बाय करणार. ठीक आहे, कशा प्रकारे केलं, मी मार्च केलं, एनालिसिस केलं आणि डायरेक्टली मार्केट प्राइस वरती ही ऑर्डर जी ती मी प्लेस करतो. ओके, तर मार्केट प्राइस वरती ऑर्डर प्लेस केल्यामुळे काय होतं तुम्हालाही माहिती आहे, तुम्हाला इनिशियली ह्या स्ट्रॅडलमध्ये थोडासा लॉस दिसणार. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही मॅक्झिमम एक $5,600 कमवण्यासाठी जाताय, मॅक्झिमम $5,600 कमवण्यासाठी तुम्ही जर जाताय ना, तर तुम्हाला इनिशियली दिसणार हा $100 लॉस जर तर तुम्हाला काहीच नाहीये. कारण की हा लॉस कशामुळे झाला? हा लॉस झालेला आहे बायर्स आणि सेलर्स मधल्या गॅपमुळे. तर मी होतो सेलर, पण बाईंग करण्यासाठी माझ्या प्राइसिंगला अवेलेबल नव्हते. सो बायरची प्राइस मला मॅच करावी लागली, जी मला सिस्टीमने करून दिली. आता आपल्याला माहिती आहे की बिटकॉइनमध्ये आपल्या स्टॉक मार्केट सारखी तेवढी जास्त लिक्विडिटी सध्या नाहीये. सो हा प्रॉब्लेम येतो, हा प्रॉब्लेम येऊ शकतो. बट ह्याच्यामध्ये जसं मार्केट इथे थोडा वेळ राहील, हा तुमचा ओव्हरऑल सर्व लॉस जो आहे तो झिरो होऊन जाणार आहे. ठीक आहे, सर्व लॉस जो झिरो होऊन जाणार, तुम्ही प्रॉफिटमध्ये जाणार. सेम हा ट्रेड माझा चालू आहे, तुम्ही बघू शकता. हाही इनिशियली लॉसमध्येच होता. तुम्ही जर तो आधीचा व्हिडिओ पाहिला तुम्हाला तेही समजेल. सो अशा प्रकारे जे सध्या मध्ये 2 ट्रेड चालू आहे. स्टँडर्ड व्ह्यू मध्ये मी गेलो तर इथे बघा, हा मी ट्रेड आता तुमच्यासमोर घेतला 90,000 वाला 27 मार्चला. आता मला सांगा, आपल्याला रिस्क मॅनेजमेंट करायची. मी तुमच्यासमोर आता रिस्क मॅनेजमेंट करून दाखवणार, जी प्रत्येकाने इथे करायचीच आहे. सो मी काय करणार, ऑप्शन्स वरती गेलो, खाली गेलो, इथे माझे 2 ट्रेड दिसत आहेत. मी आता ह्याला टार्गेट आणि स्टॉप लॉस लावणार. ठीक आहे, टार्गेट आणि स्टॉप लॉस लावणार. या ठिकाणी मी ऍड करणार, मी या ठिकाणी स्टॉप लॉस ऍड करणार 50%चा, टार्गेट ऍड करणार 90%. 90% म्हणजे काय, की हा प्रीमियम 90% पडला तर माझा टार्गेट बुक व्हायला पाहिजे, आणि ते प्रीमियम 50% वाढला तर माझा लॉस बुक व्हायला पाहिजे. ठीक आहे, इथे पीएनएल गेलेला आहे, इथे मी कन्फर्म करतो. इथे मी कन्फर्म करतो. सेम इथे मी क्लिक केली, या ठिकाणी मी स्टॉप लॉस लावला 50% आणि टार्गेट लावला 90%. क्लिअर, आणि इथे मी कन्फर्म केलं. आता माझ्या ह्या ट्रेडला टार्गेट आणि स्टॉप लॉस लागलेले आहेत. लक्षात घ्या, हे टार्गेट मी फक्त नावाला लावलंय. हे टार्गेट फक्त मी नावाला लावलंय, की ऍटलिस्ट मला ह्या सगळ्या प्रीमियम मधला 90% प्रीमियम खायला भेटला पाहिजे म्हणून लावलंय. ओके, पण ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस इम्पॉर्टंट आहे. ओव्हरऑल कॅपिटलच्या 50%, ओव्हरऑल प्रीमियमच्या 50%. समजा इथे तुम्ही 5,600 प्रीमियम कलेक्ट केलाय, तर 5,600 इंटू 50% किती होतात? जवळपास 2,800. सो 5,600 प्लस 2,800 पॉईंटचा मी इथे एसएल लावला. मला हे कॅल्क्युलेट करायची गरज नाही, मी डायरेक्ट 50% टाकलं, एसएल लागला. ठीक आहे, कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. आता ह्या एसएल मध्ये अजून ऍडव्हान्स गोष्टी सुद्धा असतात. तुम्ही ह्याला 100%चा सुद्धा एसएल लावू शकता. ठीक आहे, 100% सुद्धा तुम्ही ह्याला एसएल लावू शकता. बट त्या थोड्याशा ऍडव्हान्स गोष्टी झाल्या, ते थोडं ऍडव्हान्स शिकणं झालं. आपण जे कोर्सेस घेणार आहोत, फ्रीमध्ये आपले कोर्सेस असणार आहेत, त्यामध्ये आपण त्या गोष्टी शिकून घेऊ. ठीक आहे, की मोठे एसएल लावून कशा प्रकारे मॅनेज करायचे वगैरे वगैरे वगैरे, हे आपण त्यामध्ये शिकू. ठीक आहे, सध्या माझा हा ट्रेड झाला. अशा प्रकारे तुमच्या समोर जे मी लाईव्ह मध्ये बीटीसीचा ट्रेड घेतलेला आहे. जेवढी पण लोक लाईव्ह मध्ये सेशन अटेंड करत आहेत आता, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही हा ट्रेड घेऊ शकता. ह्याची तुमची आता डायग्राम जर बघायची झाली, सेम जे आपण तिकडे बघितलेलं रिक्स व्ह्यू मध्ये जाऊन सेम तुम्हाला ही डायग्राम दिसणार. अजून एक गोष्ट, मी तुम्हाला तुमच्या कॅपिटल विषयी सुद्धा काही गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे, सो आता या ठिकाणी बघा, तुम्ही जर इथे रिक्स व्ह्यू मध्ये गेलात आणि केवळ मार्चचा महिना केला, तुम्हाला इथे आता पे ऑफ ग्राफ सुद्धा दिसतोय, जो आपण मगाशी बघितलेलं की करंट ट्रेड काय चालू आहे आणि किती प्रॉफिट जातो मॅक्झिमम होऊ शकते, हेही तुम्हाला दिसते. आता या ठिकाणी आपण एसएल वगैरे लावलेले. आता मी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट बद्दल सांगतो.
इथे बघा, इथे मी फंड वरती आलो. ओव्हरऑल जे आहे ना ते तुम्हाला इथे दिसत असेल की अवेलेबल मार्जिन जे दिसतंय माझं ते दिसतंय $3,000. ठीक आहे, अवेलेबल मार्जिन दिसतंय $3,000 आणि माझ्या ट्रेडिंग वॉलेट म्हणजे ओव्हरऑल माझ्याकडे बॅलन्स आहे $5,600. म्हणजे ओव्हरऑल माझ्या अकाउंटचा बॅलन्स आहे $5,600. त्यामधले जे $900 आहे तो माझा प्रॉफिटच आहे. ठीक आहे, $900 जो आहे ना तो माझा प्रॉफिटच आहे. तर असं म्हणू शकता की $4,600 ओव्हरऑल आहे. सो ओव्हरऑल माझा ह्या ट्रेडमध्ये जे आहे ना ते अप्रॉक्स या ट्रेडमध्ये $1,500 आणि वरच्या ट्रेडमध्ये $1,000 मार्जिन यूज झालंय. सो ओव्हरऑल माझा कम्प्लीट ट्रेड जो आहे तो केवळ $2,500 मधला आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की बाबा माझ्या अकाउंटमध्ये साधारणतः ओव्हरऑल $5,600 आहेत. सो $5,600 असताना मी केवळ $2,500चा ट्रेड काय केलं, माझ्याकडे ऑलरेडी $2,500 मी आपल्या अकाउंटमध्ये पेंडिंग का ठेवलेत, तर लक्षात घ्या हे ठेवलेले आहेत ऍडजस्टमेंट करण्यासाठी. जर एखादी ऍडजस्टमेंट आपल्याला मार्केटमध्ये करावी लागली, समजा मार्केट एका साईडला गेलं किंवा मार्केटमध्ये अजून एक स्ट्रॅडल मला ओपन करायचं असेल, यासारख्या वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट जर मला करायला लागल्या, तर त्यासाठी मी ते कॅपिटल जे आहे ते माझ्या अकाउंटमध्ये ठेवलेलं आहे. अजून एक गोष्ट, ठीक आहे, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ना, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की समजा मार्केटमध्ये एखादी मोठी मुवमेंट आली, तर मोठा लॉस होऊ शकतो. आपला पोर्टफोलिओ मार्जिन आहे, सो आपला सगळं मार्जिन जे आहे ते जाऊ शकतं. हो की नाही, मला तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. समजा मार्केटमध्ये एखादी मोठी मुवमेंट आली, तर आपण जेवढं मार्जिन लावलेलं आहे किंवा आपण जेवढे पैसे लावलेले आहेत, आपल्याला लॉस होऊ शकतो का? ऑब्विसली होऊ शकतो आपल्याला लॉस. सो हा लॉस होताना ना अकाउंट मधले आपले एकदम वर्स्ट केस जर आपण पकडले, एकदम घाणेरडी केस जर आपण पकडले, आता आपल्याला बेनिफिट असं आहे की आपण स्टॉप लॉस लावलेत. आपल्याला बेनिफिट असं आहे की आपण स्टॉप लॉस लावले, सो आपल्या बाबतीत तसं होणार नाही की आपले सगळे पैसे निघून जातात. ठीक आहे, आपण स्टॉप लॉस लावलाय अकाउंटला, ट्रेडला. पण समजा तुम्ही स्टॉप लॉस वगैरे काहीच नाही लावलंय, ट्रेड घेऊन सोडून दिलात, मार्केटमध्ये उद्या 20,000 25,000 पॉईंटची मुवमेंट आली, तर तुमच्या अकाउंट मधला सगळा बॅलन्स उडून जाणार, जेवढा आहे तेवढा. सो हा सगळा बॅलन्स उडून जाणार. त्यामुळे अकाउंटला तुम्ही बॅलन्स सुद्धा लिमिटेड ठेवायचा आणि जो प्रॉफिट होतो तो तुम्ही विड्रॉ सुद्धा करायचा. ठीक आहे, सो इथे मी लिमिटेड बॅलन्स ठेवलेला आहे आणि लिमिटेड कॅपिटलनेच मी ट्रेड घेतो आहे. ठीक आहे, इथे मी तुम्हाला दिसतंय ना, इथे मी तुम्हाला 0.5 BTC ने फक्त ट्रेड घेतलाय. 0.5 BTC म्हणजे साधारणतः $1,000-1,500 म्हणजे होतात किती, 1.5 लाख. 1.5 लाख रुपयांनी मी फक्त ट्रेड घेतलेला आहे आजचा. ठीक आहे, हवं असतं तर मी इथे 15 लाख रुपयांनी पण ट्रेड घेतला असता, 50 लाख रुपयांनी पण ट्रेड घेतला असता. तुम्ही म्हणाल की बाबा एवढा चांगला प्रॉफिट होतोय, 100% प्रॉफिट होतोय, तर जास्त पैसे का नाही लावत, 1 लाख 1.5 लाख मध्ये काय होणार आहे? ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, बीटीसी जो आहे ना तो खूप जास्त वोलाटाईल इन्स्ट्रुमेंट आहे आणि याच्यामध्ये सगळे पैसे कधीही जाऊ शकतात. सो त्यामुळे इथे तेवढेच पैसे लावायचे जेवढे की तुम्ही रिस्क घेऊ शकता. तुमच्याकडे 1 करोड रुपये असतील, 50 लाख रुपये असतील, सगळे लावायचे नाहीत. त्यातले 1 लाख रुपये लावा, 2 लाख रुपये लावा आणि ते पैसे तुमचे फास्ट मध्ये ग्रो सुद्धा होऊ शकतात. मी तुम्हाला या ठिकाणी पीएनएल दाखवतो. पीएनएल मध्ये लास्ट 30 डेजचं पीएनएल दाखवतो. इथे बघा, गेल्या 30 दिवसामध्ये ह्या सेम स्ट्रॅटेजीने आपण 2 लाख रुपयांचा प्रॉफिट केलेला आहे. बरं, ह्या प्रॉफिटसाठी अकाउंटला पैसे किती आहेत? साधारणतः एक समजू शकता तुम्ही 4.5 लाख रुपये. ओके, आता हे पण पैसे जे आहेत ना ते त्याचा 70,000 रुपये प्रॉफिट ऍड करून झालेले दिसत आहेत. सो 4 लाख रुपये माझ्या अकाउंटला आहेत. सो 4 लाख रुपयांवरती मी गेल्या 30 दिवसामध्ये 2 लाखाचा प्रॉफिट केलेला आहे, जो होतो 50% प्रॉफिट. आता परत तोच विषय आहे की 4 लाखावरती 50% प्रॉफिट 2 लाख होते, मग तुम्ही 40 लाख रुपये का नाही लावत आहे? 20 लाख रुपये प्रॉफिट झाला असता, बट माझे 40 लाख रुपये रिस्क मध्ये आले असते. ठीक आहे, आपल्याला रिक्सचा पण विचार करायचा, रिवॉर्ड मध्ये चांगला भेटत असेल, रिक्सचा पण विचार करायचा. बरं, हे सगळं करताना चार्जेस किती लागलेत? काय वाटतं तुम्हाला? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला चान्स देतो. चार्जेस किती लागले असतील हे 2 लाख रुपये प्रॉफिट करण्यासाठी? म्हणजे किती चार्जेस लागलेले असतील? तुम्ही सर्व लोक डेल्टा एक्सचेंजचा अकाउंट वापरत आहात, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे. तुम्हाला जर डेल्टामध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही तिथून करू शकता. मग जेवढी पण लोक डेल्टा वापरतायत, मला एक अंदाज तुम्ही सांगू शकता की बाबा 2 लाख रुपयाचा प्रॉफिट जर मला करायचा आहे तर किती चार्जेस लागले असते? सो हे मी तुम्हाला चार्जेसमध्ये तर खाली लिहून दाखवतो. जर मला 2 लाख रुपयाचा प्रॉफिट करायचा आहे, त्यासाठी मला चार्जेस लागले साधारणतः 11,000 रुपये. म्हणजे असं पण नाही की सगळा प्रॉफिट निघून जातोय किंवा खूप जास्त चार्जेस लागत आहेत. येस, थोडेसे जास्त चार्जेस क्रिप्टोमध्ये नक्कीच आहेत, पण ह्याचा काय तुमच्या सगळ्या प्रॉफिटवरती इम्पॅक्ट नाही पडत आहेत. हे 11,000 चार्जेस जरी मायनस केला तरी साधारणतः 2 लाख रुपये प्रॉफिटमध्ये मी आहे, जो की होतो माझ्या कॅपिटलच्या 50% प्रॉफिट. ओके, हा. जर तुम्ही स्टॉप लॉस लावलाय तर अकाउंट खाली नाही होणार, कारण की तुमच्या स्टॉप लॉस वरती तो लेग उडून जाणार. मग सेकंड लेग तुम्ही मॅन्युअली एक्झिट करायचा. स्टॉप लॉस लावल्यानंतर अकाउंट नाही खाली होणार. अकाउंट कधी खाली होतं? तुम्ही फारच मोठा स्टॉप लॉस लावलाय 200-300%चा,
किंवा तुम्ही स्टॉप लॉसच नाही लावलाय तर, आणि एकदमच भीती वाटत असेल तुम्ही सेम हेजेस बाय करू शकता. जे तुम्ही ऑप्शन सेल केलं त्याला हेजेस बाय करू शकता, म्हणजे तुमचा अनलिमिटेड लॉस नाही होणार. पण आपण हेजेस का नाही बाय करत, कारण की मग रेंज छोटी होते आपली, त्यामुळे आपण तिथे हेजेस नाही बाय करत. ठीक आहे. अशा प्रकारे ते तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता, त्याचा फायदा घेऊ शकता. क्लिअर आहे. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे, तिथून तुम्ही फ्री अकाउंट ओपन करून घ्या. ठीक आहे. सोबतच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, ह्याच्या ऍडजस्टमेंट्स तुम्हाला ऍडव्हान्समध्ये शिकायच्या असतील, की ह्या स्ट्रॅटेजीमध्ये ऍडजस्टमेंट कशा करायच्या, फायर फायटिंग कसं करायची, ऍडव्हान्समध्ये शिकायचं असेल तर आपण लवकरच क्रिप्टोचा पोझिशनल ऑप्शन सेलिंगचा ऍडव्हान्स कोर्स सुरू करतोय. ओके. क्रिप्टोचा पोझिशनल ऑप्शन सेलिंगचा ऍडव्हान्स कोर्स सुरू करतोय. ह्या कोर्सला तुम्ही कसं एनरोल करू शकता, तर तुम्हाला युट्यूबमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक भेटेल, किंवा कॉइन स्विचची लिंक भेटेल, किंवा कॉइन डीसीएक्सची लिंक भेटेल. 3 एक्सचेंजेसच्या लिंक्स आहेत. तिघांकडेही ऑप्शन्स आहेत. ओके. ऑप्शन्स ट्रेडिंग तुम्ही 3ही एक्सचेंजवरती करू शकता. मी तुम्हाला ह्या कोर्समध्ये 3ही एक्सचेंजवरती ऑप्शन ट्रेडिंग करायला शिकवणार, ऑप्शन सेलिंग करायला शिकवणार. डेल्टा असेल, कॉइन स्विच असेल, किंवा कॉइन डीसीएक्स असेल. तुम्ही कोणत्याही एक्सचेंजमध्ये अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन झालं की व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती आम्हाला आयडी वरती मेसेज करा, तुम्हाला आम्ही त्या ग्रुपला ऍड करू. ठीक. कुठेही तुमचं अकाउंट असेल, अकाउंट ओपन करा. तुम्हाला हा कोर्स होता आपण फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला क्रिप्टो ऑप्शन पोझिशनल सेलिंगच्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी 7 दिवसाचा हा कोर्स आहे. तर मी जे काही करतोय तुम्हाला सर्व ऍडव्हान्समध्ये तिकडे शिकायला मिळणार आहे. आणि जो पण तुम्हाला प्रॉफिट होते, अजून एक गोष्ट, जोही तुम्हाला ह्या दरम्यान प्रॉफिट होत आहे, तो तुम्ही एक काम केलं पाहिजे, तुम्ही तो सरळ सरळ विड्रॉ केला पाहिजे. ठीक आहे. मी इथे विड्रॉ मध्ये येतो. नाही. ओके. आता हे ऍक्च्युली माझं सेकंड अकाउंट आहे, सब अकाउंट आहे, तो त्यामुळे इथून डायरेक्टली विड्रॉ नाही होऊ शकत, मला मेन अकाउंट वरती जावं लागेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे जे तुम्ही हे पैसे मेन अकाउंटवर, तुमचं एकच अकाउंट जो असेल ते तुम्ही विड्रॉ करू शकता. समजा आता मी इथून प्रॉफिट बुक केला, तर मी काय करणार, मी हे पैसे जे ते सिंपल पद्धतीने विड्रॉ करणार. ठीक आहे. इथे बघा, जेव्हा जेव्हा मी प्रॉफिट केला, मी हे पैसे या ठिकाणी इथे विड्रॉ केलेले आहेत, मी पैसे अकाउंटमध्ये ठेवलेले नाही. जे तुम्हाला प्रॉफिट होतं तुम्ही विड्रॉ करा, कारण की मग तुमचं पोर्टफोलिओ मार्जिन असल्यामुळे जर मार्केटमध्ये मुवमेंट आली तर तो प्रॉफिटवाला पण तुमचा निघून जाईल. त्याआधी तुम्ही तो विड्रॉ करून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल नक्की लाईक करा. जी पण लोक ट्रेड घेणार आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ट्रेड घेतल्यानंतर नक्की सांगा यामध्ये ज्या काही ऍडजस्टमेंट्स असतील, किंवा अजून कोणता स्ट्रॅटल ओपन करायचं असेल त्याबद्दल मी तुमच्याकडे नक्कीच व्हिडिओ बनवून सेंड करेन. ठीक आहे. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा. सर्व लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.